नमस्कार, मी प्रेरणा परब खोत. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. चला पाहूयात स्पीड न्यूज. राज्यभरात पुन्हा पाऊस बरसणार. काही जिल्ह्यांना येलो तर काहींना ऑरेंज अलर्ट जारी. आता आधार कार्ड प्रमाणीकरण नसेल तर रेल्वेचं तात्काळ बुकिंग करता येणार नाही. 58व्या वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता 70 वर्षापर्यंत काम करता येणार. राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय. बच्चू कडू यांचे सलग 5व्या दिवशी आंदोलन सुरूच. छत्रपती संभाजी राजेही उपोषणस्थळी भेट देणार. आज अकोल्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होत आहे. त्याच वेळी फडणवीसांच्या ताफ्याला प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटीच्या थांब्यावर अचानक सरप्राईज व्हिजिट. अस्वच्छ हॉटेल चालकावर कारवाईचे आदेश. 3000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा संगणकावरील व्हिडिओ गेम होता, असा वक्तव्य पटोले यांनी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. सिंचन सुविधांमुळे सांगली जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न मागच्या वर्षीच्या तुलनेत 17.2%, त्यानंतर 2,72,022 झालाय. परभणीत राजस्थानी मल्टीस्टेटच्या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल. गुंतवणूकदारांची 76 लाखांपेक्षा अधिक फसवणूक. जालना जिल्ह्यात शेती नसणाऱ्यांना वितरित झाले अनुदानाचे 23,69,00,000 रुपये. चौकशीत धक्कादायक माहिती उघड. वटपौर्णिमेच्या दिवशी सांगलीमध्ये कुऱ्हाडीनं वार करून पतीचा खून, महिलेला अटक. पुण्यात अपघातांना जबाबदार अवजड वाहनं जप्त करणार. पोलीस आयुक्तांचा इशारा. मग गद्दारी करून गुवाहाटीला का गेलात? भाजपमध्ये प्रवेश करता सत्यजित सिंह पाटणकरांनी देसाईंना डिवचलं. मुरबाड नगरपंचायतीत 10 पैकी 9 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही त्यांना मान्यता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्र्यातील ताज हॉटेलमध्ये घेतली फडणवीसांची भेट. राजकीय चर्चांना उधाण. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. अमरावतीच्या टोलनाक्यावर टायर जाळून आंदोलन. पुण्यातील पवना डॅम, कार्ला लेणी, टायगर पॉइंट सह अनेक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यटनावर 7 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत बंदीचे आदेश. संभाजीनगरमध्ये वादळात सापडलं विमान, करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंग. नमस्कार, स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या सत्रात. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 9223002070 किंवा 9223002071.